नवं सरकार आलं की त्या सरकारमध्ये मंत्र्यांचा पीए ओएसडी होण्यासाठी चढाओढ लागलेली असते आणि त्या नेमणुकाच्या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आता अतिशय कडक अशी भूमिका घेतली आहे। मंत्र्यांनी पाठवलेल्या काही नावांना फडणवीसांनी कात्री लावत फिक्सरांना ब्रेक लावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती। आता मंत्रालयातल्या फिक्सरवरून संजय राऊतांनी टीकेचे सिक्सर लगावले आणि त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण तापलं। 100 दिवसाचा कार्यक्रम दिला। आमचे पीएस आणि ओएसडी सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात, हे पण सांगतो तुम्हाला। आमच्या पण हातात काय राहिलं नाही, त्यामुळे आम्हाला तर नीट काम करावंच लागेल। माणिकराव कोकाट यांना कदाचित हे माहिती नसेल, पीएस आणि ओएसडी नेमण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्याचाच आहे। तुम्हाला पाहिजे ती नावं पाठवा, पण त्या नावांमध्ये ज्यांची नावं फिक्सर म्हणून, ज्यांची नावं चुकीच्या कामामध्ये इन्व्हॉल्ड आहेत, त्यांना मी मान्यता देणार नाही। मंत्र्यांच्या पीए, पीएस आणि ओएसडी नेमणुकीवरून महायुतीचे मंत्री आणि मुख्यमंत्र्यांमधील हा सुप्त संघर्ष। खरं तर मंत्र्यांच्या पीएस आणि ओएसडीच्या नेमणुकीवरून महायुतीत सुंदोपसुंदी सुरू असल्याची चर्चा होती। ही चर्चा आता उघडपणे समोर येऊ लागली आहे। आता तर मुख्यमंत्र्यांनी थेटपणे मंत्रालयात फिक्सर अधिकारी असल्याचं सांगत त्यांच्या नियुक्तीला चाप बसवल्याचं स्पष्ट केलंय। 25च्या जवळपास नावं आली, त्यातली 109 नावं मी क्लिअर केलेली आहेत। उर्वरित नावं मी क्लिअर केली नाहीत, कारण कुठल्या ना कुठला आरोप त्यांच्यावर आहे, कुठली ना कुठली चौकशी चाललेली आहे, किंवा मंत्रालयामध्ये त्यांच्याबद्दल परसेप्शन हे फिक्सरचं आहे। कोणी नाराज झालं तरीही मी अशाला मान्यता देणार नाही। मुख्यमंत्र्यांकडून 109 नावांना मान्यता मिळाली असली तरी सुद्धा मंत्र्यांकडे सध्या जे पीए, पीएस आणि ओएसडी नेमले गेलेत ते 5 वर्ष राहतीलच असं नाहीये। कारण जर त्यांच्याविषयी तक्रारी आल्या आणि त्यामध्ये तथ्य आढळलं तर त्यांना मध्येच घरी बसावं लागणार आहे। शिवाय उसनवारी तत्वावरती आपापल्या कार्यालयात अनेकांची भरती केलेल्या मंत्र्यांनाही चाप बसवला जाणार आहे। मंत्री कार्यालयामधील पीए, पीएस, ओएसडी हे अधिकारी कसे वागतात? संबंधित अधिकारी काही चुकीचे निर्णय घेत आहेत का? पारदर्शक कारभारासाठी भूमिका बजावतात की नाही? यावरती मुख्यमंत्री कार्यालयाची बारीक नजर असणार आहे। सातत्याने त्यांच्या कामगिरीचा आढावाही घेतला जाणार आहे। जे गडबड करतील त्यांना काढलं जाईल। आता फिक्सर अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीसांनी ब्रेक लावल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेनेही फडणवीसांचं अभिनंदन करत चिमटे काढल्याचं दिसलंय, ज्यावरती भाजपावर पुन्हा पलटवार केलाय। माझ्या माहितीप्रमाणे हे सर्व मंत्री हे शिंदे गटाचे आहेत, म्हणजे अमित शहांच्या पक्षाचे आहेत, हे त्यांच्याच पक्षाचे आहेत। शिंदेचा पक्ष अमित शहांचा पक्ष आहे। हे सगळे फिक्सरची जी नावं आहेत ही शिंदे गटाकडून, मंत्र्यांकडून गेलेली सगळं। तसं नसेल तर माननीय मुख्यमंत्र्यांनी किंवा राज्याचे जे प्रशासकीय प्रमुख आहेत त्यांनी ते जाहीर, मी नावं देईन ना, माझ्याकडे नावं 16 जणांची आहेत। उद्धवजी मुख्यमंत्री असताना जर आपण हे फंडा केला असता, चालवला असता अशा पद्धतीने, तर फार बरं झालं असतं। आता काहीतरी माझ्याकडे यादी आहे, मग तुमच्या वेळेला हेच लोक होते, मग त्यावेळेला आपण का नाही असं पुढाकार घेतला या बाबतीमध्ये की असे जे भ्रष्ट आहेत, जे चुकीचे कामं करतायत, फारच दलाल्या करतायत, अशा लोकांना घेऊ नका, हे आपण केलं नाही। आता बोलून काय उपयोग आहे? आता काय सांगतो, माझ्याकडे यादी, तर आपण सरकारमध्ये असताना आपण काय कारवाई केली त्या लोकांवर? पारदर्शक कारभार ही सरकारची टॅगलाईन असेल असंही स्पष्ट करण्यात आलंय। पण मुख्यमंत्र्यांनीच मंत्रालयात फिक्सर अधिकारी असल्याचं सांगितल्यामुळे हे 16 अधिकारी नेमके कोण आहेत अशी चर्चा आता सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।